नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये, केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न स्किप करायचा नाही आहे यातला. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 8 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, ASSF वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने सुवर्णपदक कोणत्या स्पर्धेत जिंकले? तर भारताने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ISSF म्हणजे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन, हा त्याचा फुल फॉर्म आहे. स्पर्धा स्पेन ग्रानाड येथे आयोजित करण्यात आली होती. भारताने SSF वर्ल्ड कप 2026 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ मध्ये सुवर्णपदक जिंकलंय. पलक आणि मुकेश नेलावली यांनी भारतासाठी हे सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आणि पलक ही 18 वर्षांची युवा नेमबाज असून मुकेश नेलावली हा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. पुढील प्रश्न दुसरा, माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केलंय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्राने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अभियानाची सुरुवात 1 एप्रिल 2026 रोजी झालेली आहे. हे अभियान ग्रामीण आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी राबवलं जात आहे. मुख्य उद्देश काय याचा? तर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरविणे आणि संकल्पना आहे प्रजा निरोगी तर राज्य सशक्त. टॅगलाईन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ग्रामपंचायत स्तरावरती आरोग्य सुविधा सक्षम करण्यावरती यामध्ये भर दिला गेलेला आहे आणि हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात आलंय. पुढील प्रश्न तिसरा, तमिळनाडू किनाऱ्याजवळ नव्याने शोधलेल्या समुद्री नॅमॅटोड प्रजातींची संख्या किती आहे? तर या जवळजवळ 2 नवीन प्रजाती सापडलेल्या आहेत. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या प्रजातींचा शोध झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ZSच्या संशोधकांनी लावलेला आहे. नव्या प्रजातींची नावं कोरोनानेम धृती आणि एपॅकॅन्थिऑन इंडिका अशी आहेत. नावं थोडी वेगळी आहेत, थोडं म्हणजे फोड वगैरे करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कोरोनानेमा धृती ही जगातील त्या वंशातील 4थी ज्ञात प्रजाती आहे आणि या वंशाच्या इतर प्रजाती ऑस्ट्रेलिया, थायलंड, व्हिएतनाम येथे आढळतात. आणि एपॅकॅन्थिऑन इंडिका हे नाव आहे ते भारताच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे. ही सूक्ष्म भक्षक प्रजाती आहे आणि हे जीव वाळवंट आणि अंटार्क्टिका सारख्या अतिविशिष्ट ठिकाणी आढळतात. पुढील प्रश्न चौथा, व्हिएतनामच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तो लाम यांची, हे त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. ही माहिती 7 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आले त्यांच्या नियुक्तीची. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध मजबूत असल्याचे या दरम्यान नमूद करण्यात आले आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. तो लाम हे व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव आहेत आणि त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिमांचं नेतृत्व केलेलं आहे आतापर्यंत. तो लाम हे मजबूत नेते म्हणून त्यांची एक ओळख आहे जागतिक स्तरावरती. आणि 2030 पर्यंत व्हिएतनामला उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देश बनवायचंय असं त्यांचं लक्ष्य आहे. पुढील प्रश्न पाचवा, दिल्लीतील सर्व 13 जिल्ह्यांमध्ये कोणती संस्था स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स म्हणजे SPCA असा त्याचा शॉर्ट फॉर्म होतो. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही घोषणा रेखा गुप्ता यांनी केली. SPCA म्हणजे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल
फुल फॉर्म लक्षात ठेवा. हा उद्देश प्राण्यांवरील क्रूरता रोखणे असा त्याचा उद्देश आहे. दिल्लीतील प्राणीप्रेमींसाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रथमच SPCA ची स्थापना केली जाणार आहे आणि सरकारने प्राण्यांवरील अत्याचार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचा यामुळे एक इशारा दिलेला आहे. पुढील प्रश्न 6वा. भारतामधील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून कोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सेपाहीजाल असं त्या जिल्ह्याचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सेपाहीजाल डिस्ट्रिक्ट हा भारतातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून याची निवड करण्यात आलेली आहे. हा पुरस्कार पंचायत सतत विकास पुरस्कार 2025 अंतर्गत देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मिनिस्ट्री ऑफ पंचायत राजकडून दिला जातो. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी माहिती दिली. हा त्रिपुरातील जिल्हा आहे आणि सेपाहीजाल जिल्ह्याने बेस्ट डिस्ट्रिक्ट पंचायत श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि कांचनबारी ग्रामपंचायत, उनाकोटी हे हेल्दी पंचायत श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहेत. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि पंचायतीच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. पुढील प्रश्न 7वा. अमरावती क्वांटम व्हॅलीची पायाभरणी कोणी केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जितेंद्र सिंह यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अमरावती क्वांटम व्हॅलीची स्थापना आंध्र प्रदेशातील अमरावती येथे केली जात आहे. हा प्रकल्प नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत राबवला जातोय आणि नॅशनल क्वांटम मिशनसाठी सुमारे 6,000 कोटींचा निधी देखील मंजूर झालाय आणि हे मिशन 43 संस्थांमध्ये राबवले जात आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे या मिशनचे नोडल विभाग आहेत आणि क्वांटम तंत्रज्ञान हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचं इमर्जिंग टेक्नॉलॉजी मानलं जातं. पुढील प्रश्न 8वा. योग महोत्सव 2026चे आयोजन महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, लोणार इथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. योग महोत्सव 2026चे आयोजन मिनिस्ट्री ऑफ आयुष कडून करण्यात आलंय. कार्यक्रमाचं आयोजन मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेनं केलं. या कार्यक्रमामध्ये त्रिकोणासनासाठी एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे. सुमारे 5,000 लोकांनी सामूहिक योग सराव केला या दरम्यान आणि या कार्यक्रमाने सामूहिक आरोग्य आणि एकतेचा संदेश दिलेला आहे. हा कार्यक्रम 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी 2026शी संबंधित आहे. लोणार हा भूवैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे. पुढील प्रश्न 9वा. राईट टू फूड अँड न्यूट्रिशन या विषयावरती बैठक कोणत्या संस्थेने आयोजित केली? तर ती पर्याय क्रमांक B, NHRC या संस्थेने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नॅशनल ह्युमन राईट कमिशन हा त्याचा फुल फॉर्म आहे ने राईट टू फूड अँड न्यूट्रिशन विषयावरती बैठक आयोजित केली. ही बैठक नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. मुख्य विषय याचा अन्न भेसळ असा आहे आणि भारतातील अन्न भेसळीची समस्या आणि उपाय यावरती यामध्ये चर्चा झाली आणि अन्न व पोषण हक्क हा मूलभूत मानवी हक्क मानला जातो. पुढील प्रश्न 10वा. युरोपियन युनियन ने PFAS ला कोणत्या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, पाणी प्रदूषण निरीक्षण यादी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. PFAS म्हणजे प्री अँड पॉलीफ्लोरॅल्क्ली सबस्टन्सेस फुल फॉर्म लक्षात घ्या. होय आणि PFAS ला फॉरेवर केमिकल्स असं म्हटलं जातं आणि हे मानवनिर्मित रसायन आहे. याच्यामध्ये 4,700 पेक्षा जास्त संयुगे आहेत आणि PFAS
दीर्घकाळ साठून राहतात. यामुळे हार्मोनल बदल आणि कर्करोगाचा धोका वाढतो. आणि PFASमुळे पाणी, माती, हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि यावरती नियंत्रणासाठी युरोपियन युनियनने कठोर पावले उचललेली आहेत या माध्यमातून. पुढील प्रश्न 11वा. ब्राह्मोस एरोस्पेसचे सहनिर्माते अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन कधी झाले? तर ते पर्याय क्रमांक बी बरोबर आहे, 5 एप्रिल 2026 रोजी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. त्यांच्या निधनावेळी वय 74 इतकं होतं. ब्राह्मोस एरोस्पेस हे सहनिर्माते होते. ते रशियाचे प्रसिद्ध क्षेपणास्त्र अभियंता देखील होते आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारत रशिया यांचा संयुक्त प्रकल्प आहे आणि ब्राह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते, अर्थात ते आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. अर्जेंटिनामध्ये MMA जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संग्राम सिंग असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. संग्राम सिंग यांनी अर्जेंटिनामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. ते अर्जेंटिनामध्ये MMA जिंकणारे पहिले भारतीय ठरलेत आणि त्यांनी फ्रान्सच्या फ्लोरियन काउडियर याचा याला पराभूत केले. हा सामना ब्युनस आयर्स येथे झाला. हा त्यांचा सलग 3रा आंतरराष्ट्रीय विजय आहे. त्यांच्या विजयामुळे भारतातील MMA खेळाला चालना मिळाली. त्यांनी युवा खेळाडूंना मेहनत आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला आणि MMA म्हणजे मिक्स्ड मार्शल आर्ट्स असा त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. तर आजचे आपले 8 एप्रिल 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.